नमन करून या पावन भारत एकत्र आलो आहोत आपल्या देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचा गौरव साजरा करण्यासाठी। आणि या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर तसेच या सभागृहात उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक, पालकवर्ग, महिला वर्ग, युवा वर्ग तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मी शाळेच्या वतीने आपणा सर्वांचं या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सर्वांना आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। गावच्या प्रथम नागरिक या नात्याने आपल्या सरपंच महोदया माननीय सौ रिया रमेश वैद्य यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना शाळेच्या वतीने नम्र विनंती करते। यानंतर की आपण मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत करूया। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय सौ भूमी भूपेश किणी, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ श्रद्धा अतिश किणी, ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती स्वीकृत सदस्य श्री गौरव विश्वनाथ गावडे। यानंतर आपण ग्रामपंचायत समितीचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत। स्वागत करूया ग्रामपंचायत सदस्य सौ पल्लवी दयानंद गावडे यांचं। ग्रामपंचायत सदस्य सौ विद्या विकास मोरे यांचे। आपण स्वागत करूया तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री दीपक गावडे यांचं। ज्यांची आपल्या शाळेला मदत असते, एक दाता शाळेला लाभलेले मच्छीमार कमिटीचे सदस्य माननीय श्री सुनील वैद्य। सौ अनघा पाटील, माफ करा अनुजा पाटील। यानंतर आपण स्वागत करूया आपल्या उपसरपंच जयश्री अनिल गावडे यांचं। करीत आहोत श्रीमती प्रीती हरेंद्र पाटील मॅडम। स्वागत करूया सौ जानवी ठाकूर मॅडम यांचं। अध्यापनात नेहमी सहकार्य असणारे आपले शिक्षणप्रेमी माजी शिक्षणप्रेमी सदस्य माननीय श्री सत्यवान तरे सरांचं। सौ स्वरा पाटील मॅडम। स्वागत कर शिक्षणार्थी सौ प्रणाली। शिपाई श्री तुषार चंद्रकांत चौधरी यांचं। स्वागत झालेलं आहे। तसंच उपस्थित सर्वांचेच मी पुनश्च शब्द सुमनांनी मनपूर्वक
स्वागत करते। डौलाने फडकतो तिरंगा, डौलाने फडकतो तिरंगा, मनामनास देतो स्फूर्ती, अवघ्या विश्वात गाजत राहो आपल्या भारत देशाची कीर्ती। अशा या आपल्या देशाची कीर्ती सांगणारी आपली छोटी छोटी भाषणं या ठिकाणी व्यक्त करतील आपल्या शाळेचे विद्यार्थी। विद्यार्थ्यांची नावं पुकारल्यावर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। प्रथम भाषण आहे भाग्य दयानंद गावड, इयत्ता 4थी। तिरंग्याचा अभिमान आमच्या उरात आहे, तिरंग्याचा अभिमान आमच्या उरात आहे, शहीद झालेल्या रक्ताने तो रंगलेला हातात आहे, शहीद झालेल्या रक्ताने तो रंगलेला हातात आहे। स्वातंत्र्य नुसते शब्द नाही पण इथे, स्वातंत्र्य नुसते शब्द नाही पण इथे, हे हजारो बलिदानांचे गाठ आहे, हे हजारो बलिदानांचे गाठ आहे। मान्यवर अध्यक्ष, आदरणीय शिक्षक वर्ग, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार। माझे नाव भाग्य दयानंद गावड आहे, मी आता 4थी मध्ये शिकतो। आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। 1947 साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। महात्मा गांधी, नेता सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यासारख्या नेत्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले। आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो कारण त्यांच्या संघर्षाने आपल्यालाही अमूल्य दिली आहे। आणि जबाबदारीने नागरिक म्हणून देशप्रेम, एकता आणि प्रगतीसाठी काम केले पाहिजे। स्वच्छता, शिक्षण आणि शिस्तीचा स्वीकार करून आपण भारताला महान आणि अधिक बनवू शकतो। आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाषण करण्यासाठी येत आहे कैवल्य निलेश गावड, इयत्ता 4थी। Teachers, parents and my dear friends, my name is Kaivalya Nilesh Gawad and I am a student of class 4. I feel very proud and happy to speak in front of you today on the occasion of Independence Day. We celebrate Independence Day on 15th August every year. It is a very special day for all Indians because on this day 1947 our country got freedom from British rule. We remember our great leaders and freedom fighters who fight for our country and gave us this beautiful gift of freedom. Some of the famous freedom fighters are Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, Sardar Vallabhbhai Patel, Subhash Chandra Bose and Bhagat Singh. They love our country and work hard to make it free. We must always respect their efforts and follow their path of truth, peace and love. On this day we also host our national flag, sing the national anthem and proud to be Indians. Our flag has 3 colors, saffron, white and green. And in the middle it is symbol of our unity and strength. As a student we should love our country and as a student we should study well, obey our parents and teachers and be good citizens of India. Love our country and work to make it clean, safe and beautiful. Let us take a promise today that we will always be honest, helpful and proud of our India. Jai Hind, Jai Bharat, Happy India. छान। यानंतर पुढील भाषण करण्यासाठी येत आहे ओवी जोगेंद्र पाटील, इयत्ता 1ली। आज 15 ऑगस्ट आहे। हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे। सगळेजण म्हणून झेंडा फडकून करतो, सगळेजण म्हणून गीत बोलतो, माया माझा देश खूप खूप बोलतो, बोला भारत माता की जय। पुढील विद्यार्थिनी आहे जिज्ञा अजय गावड, इयत्ता 4थी। इयत्ता 4थी शिकत आहे। मान्यवर अध्यक्ष,
शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. 1947 साली अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यासारख्या नेत्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो कारण त्यांच्या संघर्षाने आपल्याला ही अमूल्य भेट दिली आहे. आपणही जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम, एकता आणि समृद्धीसाठी काम केले पाहिजे. स्वच्छता, शिक्षण आणि शिस्तचा स्वीकार करून आपण भारताला अधिक महान बनवू शकतो. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत, जय भारत. पुढील ठाकूर, इयत्ता 2. माननीय अध्यक्ष, आदरणीय बाई व माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी विज्ञान मनीष ठाकूर आपल्याला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे. चंद्रशेखर आझाद यांचे नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशमध्ये झाला. ते जेव्हा 15 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी असहकार आंदोलनात भाग घेतला होता. म्हणून त्यांना पोलिसांनी पकडले आणि कोर्टात आणण्यात आले. न्यायाधीश म्हणाले, तुझे नाव काय? चंद्रशेखर म्हणाले, आझाद. न्यायाधीश म्हणाले, तुझ्या वडिलांचे नाव काय? चंद्रशेखर म्हणाले, स्वातंत्र्य. न्यायाधीश म्हणाले, तू कुठे राहतोस? चंद्रशेखर म्हणाले, जेल. न्यायाधीशांना प्रचंड राग आला. त्यांनी चंद्रशेखर यांना 15 वेताच्या काठीचे फटके मारण्याची शिक्षा दिली. चंद्रशेखर यांचे शर्ट काढण्यात आले. वेताच्या काठीचा पहिला फटका मारला. सर्वांना वाटले आझाद रडतील, पण तसे नव्हते. आझाद म्हणाले, भारत माता की जय, भारत माता की जय. दुसरा फटका अजून जोराने मारला. पाठीवर वळ आला, रक्त निघू लागले. तरीही आझाद म्हणाले, वंदे भारत, वंदे भारत. अधिकाऱ्याला खूप राग आला. त्याने उरलेले फटे अधिक रागाने मारले. शिक्षा पूर्ण झाल्यावर लोकांनी त्यांना उचलून घेतले व त्यांची मिरवणूक काढली. तेव्हापासून लोक त्यांना म्हणू लागले, चंद्रशेखर आझाद. अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम. त्यानंतर आपलं पुढील भाषण करण्यासाठी येत आहे आद्या चेतन चुरी, इयत्ता 3. भारत हो विश्वात शोभूनी राहो, असा हा संपूर्ण विश्वात शोभून दिसणारा माझा भारत देश. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. माझ्या भारत भूमीने अनेक नवरत्नांना जन्म दिला आहे. आपण त्यांच्या देशकार्याची माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यापासून स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची स्फूर्ती घेतली पाहिजे. आधुनिक जगातही भारताने संगणकापासून खेळापर्यंत स्वतःच्या पद्धतीवर आपले अडस्थान निर्माण केले आहे. एक उगवती महासत्ता म्हणून जग भारताकडे पाहत आहे आणि ध्येय गाठण्यासाठी आपल्या कठोर परिश्रम करायला पुढची भूमी राष्ट्र. यामुळे काही वेळा आपल्याला राष्ट्राची किंमत वाटत नाही, पण आपण विसरता कामा नये. चांगल्या कार्यक्षणी देशाचं चांगला नागरिक होणे एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. यानंतर आपलं शेवटचं भाषण करण्यासाठी येत आहे मनीत संदीप किणी, इयत्ता 4. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. आज आपण त्या स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया. हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. हा दिवस आपल्या देशप्रेमाची शिकवण देतो. एवढं बोलून मी माझे जोग सुद्धा कुठे जाईन. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या सर्व मुलांना प्रोत्साहन द्यायचं. या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची भाषणं झालेली आहेत. मी येथे उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करते की त्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपलं मोलाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. उपस्थित
आपल्या गावच्या प्रथम नागरिक, माझ्या गावाच्या लहान गावाच्या मिसेस, सर्व ग्रामस्थ, गुरुवर्य व माझे देशभक्त गावकरी. खरं तर आपण जसं मुलांनी सर्वांनी सांगितलं की आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो, परंतु आपण स्वातंत्र्यानंतर आता जवळजवळ 19 वर्षी पदार्पण केलेलं आहे. तर स्वातंत्र्याच्या आधी काय झालं आणि स्वातंत्र्याच्या नंतर काय झालं या गोष्टी आपण लक्षात घेऊन पुढे चालणं गरजेचं आहे. जर आपण स्वातंत्र्याच्या आधीचा विचार केला तर जवळजवळ 200 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं इंग्रजांच्या नंतर. जसं 200 म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी 200 वर्ष आधी इंग्रज आलेले भारतात. त्यांनी म्हणजे मसाल्याचा व्यवहार करायला, ट्रेड करायला त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी बनवली आणि आपल्या देशावर राज्य केलं. त्याचं एक मुख्य कारण होतं की आपल्या देशात जे छोटे छोटे संस्थानं होती, जशी राजेशाही होती, त्यांचे 2 प्रकार होते. ते प्रजेवर अत्याचार करायचे आणि त्यांची एकजुटता नव्हती. आणि ते एकजुटता नसल्याचा त्याच्याकडनं आपण शिकवण घेतली पाहिजे की आपली जी एकजुटता आहे, जसं आपले प्रत्येक आपल्याकडे सुद्धा वेगवेगळे समाज आहे, त्यांनी एकत्र राहूनच आपलं कारभार चालवला पाहिजे, आपलं गाव चालवला पाहिजे, आपला देश चालवला पाहिजे. जसं आपण जिथे मुलं आहेत, आता आपण क्रिकेटच्या टुर्नामेंट्स करतो, म्हणजे मांगेला समाज किंवा भंडारी समाज, परंतु आपलं जे उसने प्रीमियर लीग आहे ते पहिला आलं पाहिजे, कारण ते आपला गाव आहे. तसंच आपण आपल्या देशाचा सुद्धा एकत्रितपणे विचार करायला पाहिजे. वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे विचार न करता जर एखाद देश जर विचार केला तर आपण पुढे जाऊ. आता आपण देशात म्हणजे स्वातंत्र्यानंतर जर काय घडत असेल, जर आपण मुंबईमध्ये किंवा दुसरीकडे जेव्हा जातो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपण सांगतो तेव्हा इंग्रजांनी केलेलं ते चांगलं केलेलं, त्याच्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांनी वाट लावली देशाची. परंतु ह्यामध्ये कितपत खरं आहे खोटं आहे या भागात जाणार नाही. परंतु जर आपण विचार केला 78 किंवा 79 वर्षाचा, तर आपल्या देशाला पोखरण्यात एकच कारणीभूत आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हा असा भाग आहे की तो भल्या देशाला खाऊन गेला आणि जर आपण त्याच्यावर लगाम नाही घातली तर आपला गाव किंवा आपला देश केव्हा पुढे जाऊ शकत नाही. तर जसं आता म्हणजे आपल्या गावी सुद्धा छोटी मोठी कामं येतात किंवा काही, तर आपण सुद्धा म्हणजे आपला स्वार्थ सोडून, भ्रष्टाचार सोडून सर्व कार्य करायला पाहिजे. कारण की भ्रष्टाचार असा एक गोष्ट आहे ना की जसं आपण जर मी माझ्यावरनं सांगितलं की मी सुद्धा म्हणजे शासकीय कार्यालयात काम करतो, तर माझ्याकडे सुद्धा असे बरेच पर्याय येतात जिथे मी भ्रष्टाचार करू शकतो. परंतु भ्रष्टाचाराच्या गोष्टी काय, जेव्हा तुम्ही सुरुवातीला एकदा नाही सांगितलं ना त्या गोष्टीला तर तुम्ही पुढे केव्हाच भ्रष्टाचार करणार नाही, पण तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचार करता, जेव्हा काम पूर्ण करता आणि जेव्हा तुमच्याकडे लोक येतात की अरे साहेब तुम्ही छान केलं, आपल्या ऑर्गनायझेशनचे किंवा आपल्या संस्थानाचे एवढे पैसे वाचवले, तेव्हा तुम्हाला जो गर्व मिळतो ना आणि ती झोप लागते, ती तुम्ही भ्रष्टाचार केला ना तर तुम्हाला जे झोप लागत नाही त्याचं सुख मिळत नाही. या गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळी लक्षात घाला. कारण की सुरुवात करायला एक पुष्कळ कठीण गोष्ट आहे. भ्रष्टाचार थांबवायचं ना तर स्वतःला म्हणजे रोखणं, म्हणजे समोरचा पैसे घेऊन येतो, आपल्याला पॉकेट घेऊन येतो आणि आपल्याला तर न सांगणं, कारण पैसा सगळ्यांना हवा असतो, मला सुद्धा हवा आहे, परंतु ते पॅकेट न घेणं हे जे तुम्ही कराल ना, एकदा केलं की मग तुम्हाला कोणच रोखू शकत नाही, तुम्ही कोणालाच घाबरणार जगात. हे मुलं सुद्धा शिकवून घेतीलच. धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपण समिती सदस्य श्री गौरव गावडे, इयत्ता 4थी. आहे की त्यांनी पुढील बक्षीस द्यायचं आहे. इयत्ता 1ली देण्यासाठी मी विनंती करते सदस्य सौ विद्या मोरे यांना.
जिज्ञा अजय गावड इयत्ता 4थी. CRP पाटील मॅडम यांना. अनुजा पाटील मॅडम. विघ्नांत मनीष ठाकूर इयत्ता 2री. चेतन चुरी इयत्ता 3री. यानंतर आपल्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ भूमी भूपेश किणी यांना विनंती आहे की त्यांनी बक्षीस द्यायचं आहे. मनीत संदीप किणी इयत्ता 4थी. येथे आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या गावचे प्रतिष्ठित रहिवासी आणि आपले उत्तम दातृत्व ज्यांच्या ठायी आहे असे आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री दीपक गावड तसेच मच्छीमार कमिटीचे सदस्य श्री सुनील वैद्य यांच्यातर्फे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय उपयोगी असे शैक्षणिक साहित्य ते या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना वाटप करणार आहे आणि शाळेच्या वतीने मी त्यांचे त्रिवार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. अतिशय उपयोगी असं आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापनात नक्कीच खूप उपयोगी असं साहित्य ते या ठिकाणी आपल्या शाळेला आपल्या विद्यार्थ्यांना देऊ करणार आहेत. आपण थोडं डिस्टर्ब नको म्हणून आपण नंतर सगळ्यांना वाटप करू. खूप खूप त्रिवार धन्यवाद. आपले शाळेला 90 वह्या दिलेल्या आहेत आणि श्री सुनील वैद्य यांनी विद्यार्थ्यांसाठी कंपास पेटी हे साहित्य दिलेलं आहे. चांगली सेवा उपलब्ध करून दिली विद्यार्थ्यांना आमच्या गावच्या. जोरदार टाळ्या झाला पाहिजे मॅडम करता. आपल्या जे सूत्रसंचालन करतात मॅडम त्यांचं कोणी असं स्वागत केलेलं नाही आतापर्यंत. गेल्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या सूत्रसंचालन एकदम चोख आणि एक प्रोफेशनल सारखं ते करतात. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सर्वांना. ते मी त्यांना हे गुलाबचा फूल देतो. एकाने यायचंय समोर. प्रीती मॅडमला मी विनंती करेन. शिक्षिका जान्हवी मॅडमना विनंती करते.
साहित्याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या या दात्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि यानंतर अध्यक्षीय भाषणापूर्वी या ठिकाणी एक प्रतिज्ञा या ठिकाणी आपण सर्वजण घेणार आहोत. स्वच्छ सुजल गाव संकल्पाची ही एक प्रतिज्ञा आहे, ती आपल्या सर्वांना घ्यायची आहे. तर सर्वांनी जागेवरच उभं राहून आपण ही प्रतिज्ञा बोलणार आहोत. सुरू कर. मी प्रतिज्ञा करते की मी स्वच्छतेला माझ्या स्वभावाचा व माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनवेल. हर घर जल निर्माण केलेल्या मालमत्तेचे संरक्षण मी करेन, जसे की नळ जोडणी, पंप हाऊस, पाण्याच्या टाक्या. स्वच्छतेबद्दल जागरूक राहणार नाही, तर त्यावरील योग्य उपायासाठी लोकांना जागरूक करेन. मी माझ्या घरात, गावात, शहरात व जवळपासच्या परिसरात ओल्या आणि सुक्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावेन. मी जलसंपत्तीसाठी सार्वजनिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी जागरूकता पसरवेन. मी एकल वापर प्लास्टिकचा वापर करणार नाही, तथा प्लास्टिकच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करेन. मी स्थानिक ठिकाणच्या स्वच्छता व सुरक्षित पाण्यासाठी जलस्रोतांचे महत्त्व स्थानिक समुदायाला जागरूक करेन. मी घाण निर्माण करणार नाही, कोणालाही तसे करू देणार नाही. मी नळाची गळती तात्काळ दुरुस्त करेन व ब्रश करते वेळी नळ बंद करेन. स्वच्छतेचे हे कर्तव्य मी खऱ्या श्रद्धेने व निष्ठेने पार पाडेल, जेणेकरून माझे कुटुंबच नाही तर माझा समाज, माझा देश स्वच्छतेचे उदाहरण बनेल. स्वातंत्र्य दिनापर्यंत माझ्या गावात आणि देशात स्वच्छतेची एक नवीन जाणीव निर्माण करेल. धन्यवाद. व्हायचंय आपल्या कार्यक्रमाचा समारोप म्हणजे अध्यक्षीय भाषण. या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आपल्या गावच्या सरपंच महोदयांना विनंती करते. आणि बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस या नेत्यांनी आपले प्राण बलिदान केले. अशा या थोर नेत्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि आज आपल्या लहान मुलांनी सुद्धा इतकी सुंदर भाषणे केली, त्याबद्दल त्यांनी. आणि तसेच आज सारिका मॅडम आणि वर्षाला मॅडम या सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या शाळेची कामगिरी व्यक्त केली, याबद्दल त्यांचे मनापासून आभार. एवढे करून माझे 2 शब्द मी पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण समारोपाकडे वळतोय. मंडळी, सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची. तसेच आपल्या सर्वांची या शाळेला साथ असते ती तुम्हा सर्वांची. म्हणूनच शाळेला सदोदित मदत करणाऱ्या
व्यक्तींचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आपल्या प्रमुख शिक्षिका सारिका मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या 15 ऑगस्ट निमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आभार प्रदर्शनाने करावा। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित उसरणी गावचे ग्रामस्थ, युवा वर्ग, महिला वर्ग, माजी विद्यार्थी तसेच व्यासपीठावर विराजमान आपल्या उसरणी गावच्या प्रथम नागरिक सोरिया रमेश वैद्य मॅडम, संपूर्ण ग्रामपंचायत समिती, आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सो भूमी गावड मॅडम, उपाध्यक्षा श्रद्धा गावड मॅडम, दोन्ही अंगणवाडीच्या सेविका, तंटमुक्तीचे अध्यक्ष दीपक गावड, सोसायटीचे सदस्य श्री सुनील वैद्य सर, आपण सर्वजण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहील शाळेच्या वतीने आपले शतशः आभार मानते। गेल्या 26 जानेवारीला सुनील वैद्य सरांनी आपल्या शाळेसाठी कम्प्युटर विथ प्रिंटर देण्याचे त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन लागलीच एका महिन्यात त्यांनी पूर्ण केलं। त्याबद्दल मी शाळेच्या वतीने सुनील वैद्य सर व त्यांच्या संपूर्ण कमिटीचे आभार मानते। सर, आपल्या या कम्प्युटर विथ प्रिंटरची आमच्या शाळेला अत्यंत गरज होती आणि आम्ही त्यांचा दररोजच्या याच्या अध्यापनात उपयोग करतो, त्याबद्दल खरंच आपले शतशः आभार। तसेच गावातील आपल्या अनेक व्यक्ती आहेत जी आपल्याला सढळ हाताने मदत करतात, पण त्या बदल्यात कोणताही मोबदला घेत नाही, विनामूल्य सेवा। तर आमच्या संकल्पच्या किट आलेल्या होत्या त्या त्यांनी एडवण येथून स्वतःच्या टेम्पोने मोफत आमच्या विद्यार्थ्यांना पोहोच केलं, त्याबद्दल श्री अजय गावड सरांचे इथे मी आभार मानते। धन्यवाद सर। सर यांचे देखील मी इथे आभार मानेल, कारण त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी अशा वस्तू दिल्या। तसेच सुनील वैद्य सर यांचे परत एकदा मी इथे आभार मानेल, त्यांनी देखील आमच्या विद्यार्थ्यांना उपयोगी असे साहित्य दिलं, त्याबद्दल शाळेच्या वतीने इथे आभार मानते। आमचे पालक श्री निलेश गावड सर, त्यानंतर प्रणय गावड, मयूर ठाकूर, दीपक गावड सर छोट्या मोठ्या वस्तू असतात एडवणवरून सफाळ्यावरून मोफत आणून देतात। आम्ही विद्यार्थी यांनी आमच्या शालेय परिसरातील स्वच्छता तसेच वृक्षारोपण करण्यास मदत केली, त्यांचेही इथे मी शाळेच्या वतीने आभार मानते। ग्रामपंचायत यांच्याकडून आसन व्यवस्था, साऊंड सिस्टीम व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी खाऊ उपयोग तसेच तसबरीला हार आम्हाला दिले, त्याबद्दल त्यांचेही इथे मी ग्रामपंचायतीचे आभार मानते। गावातील प्रत्येक दुकानदाराकडून एक चॉकलेट, तसेच निलेश गावड, किशोर वैद्य, दीपिका भोई, किशोर कांडे, जय दत्तात्रय किनी यांच्याकडून बिस्किट पुडे, जयश्री गावड माजी सरपंच यांच्याकडून 2 चॉकलेटची पुडे आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले, त्याबद्दल त्यांची इथे मी शाळेच्या वतीने आभार मानते। आताच तस्बिरीला हार लावण्याकामी ठाकूर भाऊ त्यांनी ग्रामपंचायतीकडून त्यांचे खास आभार मानते, कारण त्यांनी एवढ्या पावसात देखील ध्वजारोहणासाठी ध्वज बांधण्यास त्यांनी मदत केली। तसेच शाळेतील आपले पाईप दुरुस्तीसाठी ते विनामूल्य मदत करतात, त्यांचे इथे मी आभार मानते। हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांची परत इथे एकदा आभार मानते। मी खास आभार पल्लवी गावड मॅडम यांचे मानेन, कारण गेली 4 वर्ष ते आपल्या पोषण आहार शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिलाय, त्यांची